सरकारने जाहीर केलं की रिक्षा चालकांना जे मराठी बोलतील किंवा जे मराठी असतील त्यांना परवाने दिले जातील, ह्याला आमचा पाठिंबा आहे. आणि मला वाटतं की ज्यांना बोलायची नाहीये त्यांनी आपल्या आपल्या शहरांमध्ये निघून जावं. तुम्ही संपावर ठामात, आम्ही आमच्या भाषेवर ठाम आहोत. त्याच्यात कन्फ्युजन त्याच्यात एवढं कन्फ्युजन काय मला कळत नाही. आणि सरकारने निर्णय घेतल्यानंतर सरकारचेच लोक विरोध करतायत. त्याच्यामुळे त्यांच्यात एकमत नाहीये. तुम्ही आम्हाला काय विचारताय? आम्ही मराठी भाषेच्या बाजूने कायम असणार आहोत. मुंबई बंद करण्याचे धमकी अनेक वेळा दिलेले आहेत, त्याच्यावर काय सांग? कोण बंद करणार? रिक्षा चालक जे म्हणतात ते जर मराठी सक्ती केली तर आम्ही मुंबई बंद करू. आता रिक्षा चालकांची एवढी ताकद आहे की मुंबई बंद करतील, ते पण परप्रांतीय. आणि आमचे मराठी रिक्षा चालक आणि जे मराठी बोलणारे रिक्षा चालक आहेत ते सक्षम आहेत मुंबई चालू ठेवायला. मनसेची काय आता पण हीच भूमिका आहे की आम्ही आमच्या मराठी रिक्षा चालकांच्या बाजूने पाठीशी ठामपणे उभे आहोत. 4 तारखेला संप आहे ना, आपण 4 तारखेला बोलू. पण मी आजही बोलतो, आमच्या अंगावर येऊ नका. संप करायचा शांततेत करा किंवा आपल्या शहरांना निघून जा. त्याच्यामुळे मी आता पुणे शहर झालं, एक 4 दिवस लागले, गेला आठवडा आणि मला वाटतं कालचा दिवस. आणि आता आम्ही हळूहळू एक तालुका मध्ये जाऊन एकेका तालुक्यात जाऊन सगळ्यांना भेटतोय. कशा प्रकारे रिस्पॉन्स आहे? कारण की तुम्ही एक युवा नेतृत्वाचं हे करता आणि युवक मोठ्या प्रमाणावर पुणे असंख्य पिंपरी चिंचवडमध्ये आहे, त्यांना एक आशा आहे आपल्याकडनं, तर काय? नाही, उत्तम प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय. मी खरं सांगतो तर अशा परिस्थितीत ज्या प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय तर मला वाटतं खरंच एक लोकांची आणि साहेबांची जी नाळ एक जोडली जी गेली आहे, जे एक कनेक्शन आहे, तसं मला वाटत नाही कुठच्या दुसऱ्या पक्षात आहे. मला इतर पक्ष जे चालू आहेत आता ते तात्पुरते वाटतं. त्याच्यामुळे आमचं जे चालू आहे ते खाली ग्राउंड लेवलला जाऊन आणि जे कनेक्शन आहे ते मला वाटत नाही तुटणार. कारण मला वाटतं साहेब जे जाऊन तुमच्यासमोर बोलतात की मी ज्या कारणामुळे राजकारणात आलो, तर मला वाटतं ते राजसाहेबांना बघून आलो. कारण माणूस खरं बोलतो. ते माझ्या वडील आहेत म्हणून नाही बोलत मी, पण माणूस खरं बोलतो, आपल्या मनातलं बोलतो. कुठेतरी आता मराठी भाषेचा मुद्दा पण चालू आहे. त्यांना बघून मला असं वाटलं की अरे, आपण आपल्या भाषेला कुठेतरी आपण प्राधान्य देत नाही होत, हे मला वाटतं. आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांना वाटतं. त्याच्यामुळे तो जेव्हा बोलतो त्याला आपण जे कनेक्ट होतो, त्याच्यामुळे मला वाटतं की हे जे नाळ किंवा जे कनेक्शन झालंय, आणि मला वाटतं की खूप उत्तम रिस्पॉन्स मिळतो त्याच्यामुळे. एकेकाळी मनसेचे 29 नगरसेवक पुण्यामध्ये आले होते. पुन्हा मनसेला 30 दिवस येतील असं वाटतं नाही की तुम्ही आता कोणत्याही प्रकारच्या निवडणुका नाही तर तुम्ही बैठका वगैरे घेतात. मोठ्या प्रमाणामध्ये युवक तुमच्याकडे जोडलेला असं आपल्याला पाहायला. आम्ही निवडणुका नसताना आम्ही काम करण्यात जास्त मानतो, कारण तेव्हा खरं लोकांना गरज असते. 4 वर्ष लोकांना गरज असते, 5व्या वर्षी राजकारण्यांना गरज असते. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा लोकांना गरज असते तेव्हा आम्ही काम करण्यात जास्त आम्ही प्राधान्य देतो. एकंदरीत महाराष्ट्राची काय परिस्थिती? आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांना भेटताय, जे जुने कार्यकर्ते. मी अजून माझा महाराष्ट्राचा दौरा मला वाटतं जून किंवा जुलैमध्ये चालू आहे. आता सध्या पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याचा दौरा चालू आहे. तर जून जुलैमध्ये झाल्यावर मला कळेल की काय परिस्थिती आहे. पण जी परिस्थिती दिसते ती अतिशय भीषण आहे. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांचा विषय घेतला, विद्यार्थ्यांचा विषय घेतला, महिलांचा विषय घेतला, आता मला वाटतं लाडकी बहीण पण थांबली आहे. हायकोर्टाचा निर्णय आला ना काहीतरी, हां, की तुम्हाला जमत नसेल तर थांबवा ती गोष्ट, पण पैसे नाही आहेत बोलू नका, असं मला वाटतं काहीतरी हायकोर्टाचा निर्णय आला.